वनमंत्री गणेश नाईक यांनी काल एक आरोप केला होता की अनेक जे भूखंड आहेत ते बिल्डरांच्या घशात टाकले. त्यावरती आज शिवसेनेचे उपनेते यांनी पत्रकार परिषद देखील घेतलेली आहे. त्यांनी देखील त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी थेट शिवसेनेचे नेते उपनेते विजय चौगुले आहेत. चौगुले, खरं तर तुमचं टीव्ही 9 मराठीमध्ये स्वागत आहे. आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे. आपण देखील आज त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. त्याबाबत काय सांगाल? बघा, गणेश नाईक थोड्या दिवस शांत असताना थोड्या दिवसांनी काय ना काय बोंबलत बसतात. मला एवढंच सांगायचं, गणेश नाईकाला स्वतःला टीआरपी नाही भेटली ना, मग असे काहीतरी शिंदे साहेबांच्या विरोधात बोलायचं आणि टीआरपी आपला वाढवून घ्यायचा. माझं म्हणणं त्यांना एवढंच आहे, शिंदे साहेबांनी कुठले भूखंड बिल्डराच्या घशात टाकले आहेत ते त्यांनी दाखवून द्यावं, आणि कुठले भूखंड नाही. तर मी तरी सांगतो, गणेश नाईक साहेबांनी कॅबिनेट मंत्री असताना, यांची नगरपालिका असताना प्रशासकीय इमारतीसाठी दिलेला भूखंड, मला वाटतं 8 ते 15,000 मीटरचा भूखंड यांनी सरळ टेंडर काढून विकला. कोणाच्या परवानगीने? शासनाच्या विदाऊट परवानगीने तो टेंडर काढून विकला. मग त्यावेळेस आज हे बोलतात, हिरानंदानी सारख्याला हॉस्पिटलचा प्लॉट त्यांना लीजवरती दिला, आणि आज ते बोलतात की मला मंत्रिमंडळात बसायला मला लाज, मंत्रिपद मला काय चाटायचं आहे का? मग त्यावेळेस पण मंत्री होतेच ना. मग त्यावेळेस 17 प्लाझाचा भूखंड टेंडर काढून विकला गेला. हिरानंदनेला लीजवर प्लॉट दिला. मग त्यावेळेस हे मंत्रिपद कुठे चाटत बसले होते? मग त्यावेळेस, आणि आता मग त्यावेळेस हे कुठे चाटत होते? जर आज शिंदे साहेबांनी दिलेले भूखंड, आज त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी दिलेला भूखंड, महाराष्ट्र भुवनसाठी दिलेला भूखंड, आज माझ्या येथे ऐरोलीला शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी साहेबांनी दिलेले भूखंड, आज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी बनतंय. तो पण त्यांनी प्रस्ताव आणलाय की तो पण हॉस्पिटलचा टेंडर कॅन्सल करण्यात यावं म्हणून त्यांनी तो पण प्रस्ताव या ठिकाणी घेऊन आला. म्हणजे ह्यांना बोलायचं काय आणि ह्यांना करायचं काय? मला एवढंच यांना सांगायचं आहे. तुम्ही असं देखील म्हटलेलं की अनधिकृत जे बांधकाम होतात ते त्यांच्यामुळे होतं नेमकं. नाही, मी बोलतो ना, मी ते स्पष्ट बोलतोय. मी स्पष्ट सांगतोय, 15 वर्ष हे कॅबिनेट मंत्री होते, नवी मुंबई महानगरपालिका होती, सर्व यांच्याकडे असताना आज काल ते भरत ठाकूर सारख्याला, भरत ठाकूर सिडकोच्या अधिकाऱ्याला बोलतात, एखाद्या एसीपीला सांगून बोलतात की त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा कुठं तोडफोड करायला गेलं तर त्याच्या वेळेस. मला एवढं यांना सांगायचं आहे, तुम्ही 15 वर्ष कॅबिनेट मंत्री होतात, मला त्यांच्याच गावचं सांगायचं, त्यांच्याच गावाच्या, मी गावठाणामधली घरं बांधतील, गावठाणातली घरं रेग्युलाइज व्हायला पाहिजे, त्यांना FSI भेटायला पाहिजे, असा प्रस्ताव शिंदे साहेबांनी पास करून दिलेला आहे. पण गावठाणाच्या बाजूला जेवढे सिडकोचे भूखंड होते ते ठिकाणी कुठल्या भूमाफियाने त्या ठिकाणी टॉवर उभे केले? यांच्याच गावाच्या साईडला. मग एका झोपलेले होते का त्यावेळेस? अख्ख्या नव्या मुंबईमध्ये ढिग्यासारख्या ठिकाणी आज लोक सुप्रीम कोर्टाच्या याच्यावर जगतायत, सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरवरती. त्या ठिकाणी 101 बिल्डिंगी तयार झाल्या. हेच त्यावेळेस पालकमंत्री होते, तेव्हा त्यांना हे का दिसलं नाही का? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की अनधिकृत जे बांधकाम होते ते गणेश नाईकांमुळे होतात? गणेश नाईकांना मग नगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची? तुम्ही बोलताय ना, नगरपालिकेमध्ये सत्ता आमची आहे, पालकमंत्री मी आहे, नव्या मुंबईचा विकास करताना हे होऊन देणार नाही, ते होऊन देणार नाही. मग हे बोलतात ना, मग हे अनधिकृतपणे बांधकामं झाले तर त्याची जबाबदारी पण त्यांनीच घ्यायला पाहिजे. म्हणजे तुमच्याच कालखंडामध्ये होते ना. आणि आज सिडकोच्या नावाने बोंबलता, चांगल्या अधिकाऱ्यांना हे लोक त्या ठिकाणी DCPला बोलतात, तू त्याच्यावर गुन्हा दाखल कर, त्याच्यावर गुन्हा दाखल कर, आणि वाईट शब्द त्या ठिकाणी अधिकाऱ्यांवर काढले जाते त्या जनता दरबारामध्ये. मला यांना विचारायचं आहे, 15 वर्ष तुम्ही पालकमंत्री होतात, तुम्ही मंत्री होतात, मग त्यावेळेस तुम्ही आज बोलता मी पुढच्या 20 वर्षाचा विचार करतो, 40 वर्षाचा विचार करतो. मग त्यावेळेस 15 वर्षापूर्वी तुम्ही मंत्री असताना मग तुम्ही हे प्लॉट का मागून नाही घेतले? सिडकोला का निर्देश नाही दिले की प्लॉट नंबर अमुक अमुक आम्हाला या सोशल फॅसिलिटीसाठी द्या, प्लॉट नंबर अमुक अमुक हा ह्याच्यासाठी द्या, प्लॉट नंबर तमुक तमुक हा आमच्या गार्डनसाठी द्या? मग हे मागणी तेव्हा का नाही केली? आता का बोंबलत बसताय? आता बोंबलायला काय अर्थ आहे? आणि सिडकोचा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा काय संबंध येतो? ते आज मंत्री आहेत त्या, मग त्या खात्याचे ते मंत्री आहेत. सिडको एक स्वायत्त संस्था आहे, सिडको एक लिमिटेड कंपनी आहे, ती त्याच्या पद्धतीने ती टेंडर काढते आणि ती विक्री करते. आणि ते का सिडको का कोणाच्या MD का स्वतःच्या पैसे का घरी घेऊन जातो? ते सर्व जो काय व्यवहार असेल, जे काय असेल,
ते सिडकोचं सोशल कौल खरं फॅसिलिटी तर टीका टिप्पणी ही होतच राहणार का? याला काय तोडगा काय असणार आहे का? बघा, आमच्या नेत्यावरती जर कोणी एक 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 बोट दाखवलं तर आम्ही स्वस्त बसणार नाही. आम्ही जर आमच्या नेत्याच्या विरुद्ध कोणी बोललं तर यांचं पण पितळ उघडं करायला आम्हाला लावू नये. आम्ही पण, म्हणूनच मी बोललो ना, 17 प्लाझाचा भूखंड कसा काय विकला, हिरानंदिनीला भूखंड काय दिला, हे सर्व नव्या मुंबईकर जनतेला एक श्वेतपत्रिका काढून सांगावं कशासाठी त्यांनी या गोष्टी केल्या, हे सांगा. ते जर आमच्या नेत्याच्या विरोधात बोलले तर आम्ही त्यांच्या विरुद्ध बोलणारच. खरं तर वनमंत्री आमच्या नेत्यांच्या विरोधात जर बोलले तर आम्ही पण त्यांच्या विरोधात बोलणार आहोत. त्यांनी श्वेतपत्रिका काढावी असे जे टीकेला उत्तर आहे ते शिवसेनेचे उपनेते विजय चोगले यांनी दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र सह मी रवी खरात, TV9 मराठी, चांदपाडा, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.